मंडळी नमस्कार. आज फक्त बातमी नाही मंडळी, महाबातमी आहे. महाबातमी लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत बघा. जे जे होते ते ते पहावे, तुका म्हणे उगे राहावे. राजकारण गेलं, बच्चू कडू शिंदेच्या सेनेत गेले. लोक टीका करतायत, वाटतील ते बोलतायत. आता लोक म्हणतायत शेतकरी दिव्यांगांचं काय होणार, मेंढपाळांचं काय होणार. लोक नाराज झाले. लोक म्हणतायत गद्दार के साथ खुद्दार गया. अरे बच्चू कडू गेला वाया. गद्दार के साथ खुद्दार गया, बच्चू कडू गेला वाया. गद्दार कुणी कुणाला म्हटलं होतं, कशासाठी म्हटलं होतं, केव्हा म्हटलं होतं ते तुम्हाला सगळं ठाऊक आहे. आपल्याला यात फार वेळ घालवायचा नाही, खोलात जायचं नाही, कारण खोलात जाऊन फायदा नाही. आता फक्त दोनच पक्ष आहेत. कोणते? दोन पक्ष शिल्लक आहेत. एक जनतेचा म्हणजे आपला, तुमचा, आमचा, आणि दुसरा सत्तेचा. सत्तेसोबत राहावे, निमूटपणे बसावे, मिळते ते घ्यावे, लागतं ते खावे, अपना काम बनता भाड में गई जनता. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टीका बच्चू कडूंवर होत आहेत. परंतु आज आपण यामागचा त्यांचा खरा उद्देश शोधून काढण्याचा प्रयत्न करू. बातमी ब्रेकिंग आहे, ट्रेंडिंग आहे आणि इंटरेस्टिंग देखील आहे. लक्षात घ्या, विषय आहे विलिनीकरणाचा. विलिनीकरण, महाविलिनीकरण. हे विलिनीकरण नाही, हे महाविलिनीकरण आहे. लक्षात घ्या. बच्चू कडू हे झुकले की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला शरण गेले. झुकले बी, वाकले बी, ना आता झोपायची वेळ आली आहे. ते तुम्ही ठरवा काय झालं ते, आणि कमेंट करून सांगा. बच्चू कडू प्रहारवर प्रहार करून सत्तेसोबत पदासाठी गेले का, नावासाठी गेले का, की मालासाठी गेले, की खरोखरच जनतेच्या कामासाठी गेले, हे काहीच दिवसात सर्वांना आपल्याला स्पष्ट होईल. चिंता अजिबात करू नका, तुम्ही स्वस्थ राहा. पण आज आपण या पक्ष प्रवेशाच्या मागचा उद्देश, अतिशय योग्य अर्थ शोधण्याचा त्याचा प्रयत्न करू. कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ज्यांनी स्वतःला नेहमी सिस्टम विरोधी म्हटलं, बच्चू कडूंनी, ज्यांनी सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर उभं करून प्रश्न विचारले सडेतोडपणे, बेधडक, तेच बच्चू कडू आज सत्तेच्या गोटात कसे गेले. हा फक्त पक्षप्रवेश नाही, ही एक मोठी राजकीय डील आहे. लक्षात घ्या. प्रश्न एकच आहे, ही विचारांची लढाई आहे की खुर्चीची. महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक झालेली ही एंट्री, हा पक्षप्रवेश साधा नाही. बच्चू कडू एक आक्रमक, बंडखोर आणि जनतेसाठी रस्त्यावर उतरणारा माणूस आहे, नेता आहे. आज शिवसेनेत प्रवेश घेतो आणि सगळ्यांच्या भुवया उंचावतात, कारण हा नेता नेहमी सत्तेला आव्हान देत होता. मग अचानक सत्तेत जाण्याची गरज काय पडली हो? सरळ आणि स्पष्ट गोष्ट, राजकारणात सत्ता म्हणजे काय तर ताकद. जो सत्तेत असतो त्याच्याकडे निर्णय घेण्याची ताकद असते, निधी असतो, अधिकारी त्यांचं ऐकतात आणि कामं वेगाने होतात. बच्चू कडू यांना हे चांगलं माहीत असावं. त्यानंतर म्हणजे रस्त्यावर आंदोलन करून काही गोष्टी मिळतात, तुम्हाला ठाऊक आहे. पण फाईल हलवायची असेल तर सत्ताच लागते, तिथे आपली करामत चालत नाही. म्हणून हा निर्णय भावनिक नाही तर पूर्णपणे प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल. कोणताही नेता शेवटी आपल्या मतदारसंघासाठी काम करत असतो. मतदार विचारतात ना, रस्ते कुठे आहेत, पाणी कुठे आहे, रोजगार कुठे आहे, रोजगार कुठे आहे. जर अपक्ष राहून हे सगळं मिळत नसेल तर सत्तेत जाऊन ते खेचून आणणं ही देखील एक रणनीती असते. बच्चू कडू यांचा फोकस तुम्हाला ठाऊक आहे, स्पष्ट असू शकतो. जनतेला काम हवंय आणि त्यासाठी मला सत्ता हवी. पण इथेच राजकारणाचा दुसरा चेहरा देखील दिसतो, कारण प्रत्येक निर्णयामागे पुढची निवडणूक लपलेली असते. हे लक्षात घ्या, हा मुद्दा विसरून चालणार नाही. आजचा पक्षप्रवेश हा उद्याच्या निवडणुकीसाठी घेतलेला डाव असू शकतो. मोठ्या पक्षाचा आधार म्हणजे मजबूत संघटना, कार्यकर्ते आणि निवडणूक असेल तर होतं. पण मोठ्या पक्षाच्या चिन्हावर लढणं हा गेम पूर्ण बदलू शकतो. आणि इथेच येतो सर्वात महत्वाचा मुद्दा, बार्गेनिंग पॉवर. कधी कधी पक्षात जाणं म्हणजे झुकणं नसतं, तर स्वतःची किंमत वाढवणं नसतं. हे देखील त्यामागचं सत्य लपलेलं आहे, ते लक्षात घ्या. बच्चू कडू यांची एक वेगळी ओळख आहे. ते थेट बोलतात, आक्रमक आहेत, सगळ्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, आणि जनतेत त्यांची मजबूत पकड आहे. अशा नेत्याला पक्षात घेणं म्हणजे पक्षालाही आणि नेत्यालाही फायदा होतोच. पण या सगळ्यात एक मोठा धोका लपलेला असतो मंडळी. लक्षात घ्या, बच्चू कडू यांची जी प्रतिमा आहे ती सिस्टम विरोधी नेत्यांची आहे. लोकांना वाटतं हा नेता कुणाचं ऐकत नाही, हा थेट लढतो. पण आता पक्षात गेल्यावर काय होईल? पक्षात गेल्यावर त्यांना पक्षशिस्त पाळावी लागेल. मग प्रश्न असा होतो की तोच जुना बच्चू कडू दिसणार का?
की आता तेही बाकी नेत्यांसारखेच होतील आणि इथेच मग जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होतो. कारण जनतेला नेहमी एकच अपेक्षा असते नेत्यांकडून, आपला नेता आपल्यासाठी लढणारा असावा. सर्वसामान्यांची हीच भूमिका असते, हीच मागणी असते. जर तोच नेता अचानक सत्तेत गेला तर लोकांच्या मनात शंका निर्माण होते, जशी अजित पवारांबद्दल झाली होती. लक्षात घ्या, हा बदल का झाला? आपल्यासाठी झाला की स्वतःसाठी? म्हणून हा फक्त पक्षप्रवेश नाही, हा एक राजकीय प्रयोग आहे, हे लक्षात घ्या. एकीकडे सत्ता, दुसरीकडे प्रतिमा, एकीकडे विकासाचं वचन, दुसरीकडे विचारांचा प्रश्न. बच्चू कडू आता या दोन्ही गोष्टी कशा सांभाळणार, हा बॅलन्स कसा ठेवणार, यावर त्यांचं राजकीय भविष्य पुढचं ठरणार आहे. आता निर्णय तुमचा आहे मंडळी. हा निर्णय योग्य आहे का त्यांचा? हा जनतेसाठी घेतलेला निर्णय आहे की सत्तेसाठी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण लोकशाहीत शेवटचा निर्णय हा जनतेचाच असतो आणि जनताच नेत्यांना आपापली जागा त्यांची दाखवून देत असते मंडळी. अजित पवारांनी काय केलं की सत्ता नाही, सत्ता नाही, सत्ता नाही, कामं होत नाही, निधी मिळत नाही म्हणून ते गेले भाजपासोबत, महायुतीमध्ये प्रवेश केला. शिंदेंचाही तोच विषय घडला. आता शिंदेचा विषय घडला ते जरा विचित्रच घटना घडली. ती शिवसेनेतून मूळ शिवसेनेतून ती शिवसेना फोडून गुवाहाटी वगैरे हा प्रकार झाला आणि मग ते त्याच्यामध्ये फडणवीस फार बदनाम झाले, शिंदेही बदनाम झाले. ते गद्दार शब्द जो स्टार्टिंगला सुरुवातीला वापरला तर उद्धव ठाकरे साहेब आणि आदित्य ठाकरे साहेब दररोज सकाळ संध्याकाळ 3दा त्यांचं पारायण करतात. गद्दार गद्दार गद्दार. आता त्यांचंही उद्या काय होणार त्या शिवसेनेचं? म्हणूनच मी तुम्हाला मध्यंतरी म्हटलं या व्हिडिओमध्ये की आता फक्त 2च पक्ष शिल्लक राहणार आहेत येणाऱ्या काळात. एक फक्त सत्ता पक्ष आणि दुसरा जनतेचा पक्ष. म्हणजे एक जनतेची बाजू आणि दुसरी सत्तेची बाजू. कारण सगळेच पक्ष सत्तेसोबत जायला निघाले तर मग दुसरा पक्ष शिल्लक कोणता आहे? आधीच मोदीजींनी सांगितलंय काँग्रेस मुक्त भारत. प्रहार गायब, खतम हो गई कहाणी प्रहार की. मंडळी अतिशय बघा, ही मजा वाटते राजकारणाच्या गोष्टी ऐकायला, व्हिडिओ पाहायला. मी व्हिडिओ तयार करतो, तुम्ही बघता, कमेंट करता, ही सगळी मजा सुरू आहे सध्या हल्ली आपल्या देशामध्ये. पण उद्याचं भविष्य फार कठीण आहे, लक्षात घ्या, फार कठीण आहे. तुम्ही हे लिहून घ्या, हा व्हिडिओ तुम्ही सांभाळून ठेवा, माझं चॅनल सांभाळून ठेवा मंडळी, वाचलं तर. कारण सत्ता पक्षाच्या ताकदीच्या जोरावरती हे आमच्यासारख्याचे चॅनल वाचतील असं मला अजिबातही वाटत नाही. मी ती तयारी करून ठेवलेली आहे की आपलं चॅनल केव्हाही सरकार बंद करू शकते. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की 2च पक्ष शिल्लक राहणार आहे. कोई राहुल गांधी नहीं, कोई उद्धव ठाकरे नहीं, कोई कुछ नहीं, कोई राज साहेब नहीं, कोई शरद पवार जी, कुछ नहीं होगा, कुछ नहीं बचेगा. बस बचेगा एक ही पक्ष, एक ही पक्ष बचेगा, सत्ता पक्ष, और दूसरा जनता पक्ष यानी जनता का पक्ष. जनता पक्ष यानी जनता पार्टी नहीं, वो तो सत्ता पक्ष आहे. अशी गोष्ट आहे मंडळी. तर बच्चू भाऊंनी जे केलं, अनेकांच्या डोळ्यातून अश्रू पडतील, आज रात्रभर झोपणार नाही अनेक कार्यकर्ते. कारण की माहिती आहे का, बच्चू कडूंनी ज्या कार्यकर्त्यांसोबत पक्षप्रवेश घेतला, त्यांनी अर्थात त्यांचा तो आंतरिक त्यांचा स्वतःचा निर्णय आहे, त्यांना स्वातंत्र्य आहे, ते आपण त्याच्यावर काही बोलणार नाही आहोत. काही थोडेसे 10-12 कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते पक्षप्रवेशाच्या वेळी, मुंबईचे असतील ते. पण पूर्ण महाराष्ट्रभर हा पक्ष पसरलेला आहे, प्रहार दूरदूरपर्यंत पसरलेला आहे. चांगली पकड आहे त्यांची त्या पक्षाची. आता प्रत्येकासोबत तर बच्चू कडू बोलले नसेल की का रे रामू जाऊ का शिंदे साहेबाकडे, का रे गोमू जाऊ का शिंदे साहेबाकडे, का रे मुकेश कसं करायचं, असं प्रत्येकाशी तर बोलले नसेल. मंडळी, या विषयामध्ये अनेक कार्यकर्ते दुखावतात कारण त्यांना ते कारण माहिती नसतं. कारण फक्त मास्टरला माहिती असतं, हेडमास्टरला, मालकाला. जेव्हा हे गुवाहाटीला पळाले शिंदे कंपनी, तेव्हाही हे प्रत्येकाला पार्श्वभूमी माहीत नसते, आतमधून काही गोष्टी करतात. पण मंडळी, लोकांचं काय होणार, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय होणार, हा बच्चू भाऊला सवाल आहे माझ्या चॅनलतर्फे. कर्जमाफीसाठी तुम्ही लढला होतात, आक्रमकपणे बोलला होतात फडणवीसांना, तसं आता बोलणार आहात का? तुम्ही बोलू शकाल का? हा प्रश्न जनतेच्या मनात तयार होतो आहे. दिव्यांगांसाठी तुम्ही जे काम करत होते, तसं प्रखरपणे तुम्ही जसं आंदोलनामध्ये बोलत होते, तसं आता तुम्ही बोलू शकणार का? कारण पक्षप्रवेश घेणं याचा एक दुसरा अर्थ झुकणं असाही आहे, वाकणं असाही आहे. तर आता तुम्ही झुकले, वाकले आणि झोपले तर नाही, पण झोपणार का, शरण जाणार का, हा मनात लोकांचा प्रश्न आहे. आणि सर्वात दुखी शेतकरी आहे. शेतकऱ्यासाठी बोलणारा, सडेतोड बोलणारा एकच नेता होता, त्याचं नाव होतं बच्चू कडू. आता बच्चू कडू ही सत्तेसोबत गेले, आता फक्त आम्ही
इकडे एकटे राहिलो आहे. जनता नावाचा प्राणी, सामान्य नागरिक नावाचा एक पीडित, पिचलेला, दबलेला, कुटलेला, दाबलेला असा आमचा वर्ग शिल्लक राहिला आहे. मंडळी, तुम्हाला हा विषय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा. बच्चू कडूंनी निर्णय घेतला, त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, तुमचा अंदाज काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी, नव्या दिवशी नव्या दमान. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.